पुण्यातील बोपदेव घाटाच्या भोवतीची दाट झाडी, धुक्याने झाकलेले रस्ते आणि निसर्गाने भरलेली शांतता एकेकाळी खूपच रमणीय होती. परंतु गेल्या काही वर्षात या घाटात घडलेल्या विचित्र आणि भयावह घटनांमुळे या ठिकाणाला एक भयान स्वरूप प्राप्त झालं आहे. याचीच ही कथा आहे. पण कथेला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन थरारक व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. कौस्तुभ आणि त्याचे 3 मित्र आदित्य, विशाल आणि नीला पुण्यातील एका IT कंपनीत काम करत असत. एका रविवारी त्यांनी पुण्याच्या बाहेर फिरायला जाण्याचा विचार केला. निसर्गाच्या सानिध्यात एक दिवस घालवण्याचा त्यांचा बेत होता. बोपदेव घाटावर जाऊया असं आदित्यने सुचवलं. ते ठिकाण जवळच होतं, पण त्याबद्दल लोकांमध्ये भयाची चर्चा होती. बोपदेव घाट, तिथे काहीतरी विचित्र घडतं असं लोक म्हणतात, विशालने नाखुशीने म्हटलं. सर्व भयकथा असतात, आपण घाबरण्याचं काही कारण नाही, कौस्तुभने हसत उत्तर दिलं. संध्याकाळच्या सुमारास सूर्य मावळण्याच्या आधीच ते बोपदेव घाटाकडे निघाले. घाटावर पोहोचल्यावर तेथील गडद झाडांच्या सावल्या, धुकं आणि शांत वातावरणाने त्यांना गारठवलं. झाडांची पानं हवेत अलगद हलत होती आणि त्यांच्या गाडीच्या फक्त हेडलाईटमुळे समोरचा रस्ता दिसत होता. त्यांच्या भोवती फक्त शांतता होती, जी मधूनच कोणत्या तरी पक्षाच्या डरकाळीने तुटत होती. जसं जसं ते घाटाच्या वरच्या बाजूला पोहोचत होते तसं तसं त्यांना जाणवलं की रस्त्याच्या कडेला काहीतरी हालचाल झाली आहे. कौस्तुभने गाडीचा वेग कमी केला आणि सर्वांनी लक्ष दिलं. अंधारात झाडांच्या आडून एक बाईच्या आकृतीनं बाहेर डोकावलं. ती आकृती फक्त पांढऱ्या साडीमध्ये होती आणि तिचं केस मोकळे गुंडाळलेले होते. कुणीतरी आहे, नीलाने घाबरून सांगितलं. कौस्तुभने गाडी थांबवली आणि त्या बाईकडे पाहिलं. ती नुसतीच उभी होती, हलत नव्हती, पण तिचा चेहरा अस्पष्ट दिसत होता. तिला मदत हवी असेल, विशालने म्हटलं. परंतु जसे त्यांनी तिच्याकडे बघण्याचा प्रयत्न केला, तिचा चेहरा एकाएकी विकृत झाल्याचं त्यांनी पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर वेडीवाकडी हसरी ओळ उमटली होती. कौस्तुभने गाडी वेगाने पुढे न्यायला सुरुवात केली, पण गाडीने काहीच अंतर कापलं नसेल तशी एका जोरदार धक्क्याने गाडी थांबली. त्यांच्यासमोर अचानक तीच बाई उभी होती, अगदी रस्त्याच्या मधोमध. तिचे हात लांबून खाली झुकलेले होते आणि तिची नजर एकटक गाडीच्या दिशेने होती. तिला आपण कसं ओलांडलं? आदित्य घाबरून ओरडला. कौस्तुभने गाडी पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण काहीतरी अडथळा होता. गाडीचं इंजिन जोरजोरात वाजू लागलं आणि अचानक सगळं शांत झालं. त्यांच्या गाडीभोवती धुकं आणि अंधार अजूनच गडद झाला. सर्वजण गाडीच्या आतच थरथरत बसले होते. विशालने खिडकीतून बाहेर पाहिलं, पण काहीच दिसत नव्हतं. इथे थांबू नको, काहीतरी अघटित घडणार आहे, नीलाने घाबरून सांगितलं. त्याच वेळी गाडीच्या मागून कोणाच्या तरी चालण्याचा आवाज येऊ लागला. सावकाश आणि जवळ येत जाणारा तो पावलांचा आवाज. कौस्तुभ आणि त्याच्या मित्रांनी श्वास रोखून गाडीतून बाहेर पाहिलं, पण अंधारात काहीच दिसत नव्हतं. अचानक एका जोरदार ठोक्याने गाडी हलली आणि खिडकीवर एक प्रेतासारखी आकृती त्यांना दिसली. त्या बाईच्या हातावर काळे रक्त सांडत होतं आणि तिचं वेड्यासारखं हसणं त्यांच्या कानात घुमू लागलं. कौस्तुभने गाडी जोरात सुरू केली आणि घाटाच्या उतारावरून वेगाने खाली जाऊ लागला, पण त्यांच्या मागे अजूनही ती बाई होती. तिचं वेडवाकडं हसणं अजूनही ऐकू येत होतं. शेवटी एका वळणावर गाडीचा ताबा सुटला आणि गाडी थेट झाडावर आदळली.
सकाळी गावकरी तिथे पोहोचले तेव्हा त्यांनी फक्त गाडी पाहिली, पण कौस्तुभ, आदित्य, विशाल आणि नीलाचा काहीच पत्ता नव्हता. लोक आजही सांगतात की त्या घाटावर रात्री जाताना कोणतीतरी विचित्र सावली दिसते. ती बाई अजूनही तेथे भटकत आहे. तिचा बदला पूर्ण होण्याची वाट पाहत आहे. बोबदेव घाटावर गेल्यास तुम्हीही कदाचित तिला पाहू शकतील, पण थोडं सावध राहा. ती फक्त पाहून सोडणार नाही, कदाचित तुम्हाला तिच्यासोबत घेऊन जाईल. बोबदेव घाटाच्या अवतीभोवती फिरणाऱ्या गोष्टींचं रहस्य फक्त त्या पांढऱ्या साडीतील बाईपुरतं मर्यादित नाही. या घाटाच्या आसपासच्या गावांमध्ये अनेक गोष्टी ऐकल्या जातात आणि त्या प्रत्येक घटनेमागे एक वेगळं रहस्य दडलेलं आहे. बोबदेव घाटाच्या एका बाजूला घनदाट जंगलाच्या आत एक अतिशय प्राचीन आणि दुर्लक्षित शिवमंदिर आहे. गावकरी सांगतात की हे मंदिर शिवाच्या तपश्चर्या करण्यासाठी निर्माण केलेलं होतं, परंतु काही वर्षांपूर्वी इथे मोठी दुर्दैवी घटनेनं यांचं अस्तित्व धोक्यात आलं. लोकांच्या मते या मंदिराचं पवित्र स्थान कधीतरी अघोरी साधकांनी आपल्या काळ्या जादूसाठी वापरलं आणि त्या दिवसानंतर मंदिराच्या भोवती अनिष्ट शक्तींचं आगमन झालं. गावकरी इथे येणं टाळतात, कारण ते म्हणतात की रात्री या मंदिराजवळ आल्यास विचित्र आवाज ऐकू येऊ लागतात. कधीतरी कोणीतरी मंत्र म्हणत असल्याचं ऐकू येतं, तर कधी कोणाचं दुःखाने भरलेलं रडणं ऐकू येतं. एकदा गावातील एका माणसाने शूरपणाने मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यानंतर त्याचा काहीच पत्ता लागला नाही. फक्त त्याच्या वस्तू मंदिराच्या आवारात सापडल्या. त्याचा मित्र शंकर, ज्याच्यावर त्याची जबाबदारी होती, असे सांगतो की त्याने त्या रात्री काहीतरी विचित्र पाहिलं. शंकर असं सांगतो की त्याच्या मित्राला शोधत असताना त्याला शिवलिंगाजवळ एक वेडसर व्यक्ती बसलेली दिसली. ती व्यक्ती कसला तरी मंत्र पुटपुटत होती आणि तिच्याभोवती असंख्य साप आणि काळ्या सावल्या फिरत होत्या. अचानक त्या व्यक्तीने शंकरकडे पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर विकृत हास्य पसरलं. तू खूप लवकरच इथे येशील, असं काहीतरी कुजबुजल्याचं शंकरला आठवतं आणि त्यानंतर तो थेट तिथून पळून गेला. गावात अजून एक दंतकथा सांगितली जाते. 100 वर्षांपूर्वी या घाटाच्या जवळच्या एका कुटुंबाने आपल्या मुलाच्या पळून जाण्याच्या घटनेनंतर एक विचित्र पूजा केली होती. त्या कुटुंबाचा वारसदार अचानक गायब झाला होता आणि त्याचा काहीच ठाव ठिकाणा लागत नव्हता. त्यांनी घाटावर असलेल्या त्या शिवमंदिराजवळील साधकाची मदत घेतली. साधकाने सांगितलं की घाटात पिशाच्च नावाच्या अनिष्ट शक्तीने त्यांना त्रास दिला आहे आणि ती शक्ती त्यांच्या घरात प्रवेश करू शकते. त्यांनी एक पूजा केली, ज्यासाठी एका निष्पाप माणसाचा बळी देण्याचा सल्ला दिला गेला. त्या काळात त्यांनी गावातील एक लहान मुलगा अपहरण केला आणि त्याला त्या पिशाच्चाला अर्पण केलं. त्यानंतर काही वर्ष शांततेत गेली, परंतु एक दिवस त्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य एका रात्री अचानक मृत आढळला. त्याच्या शरीरावर कोणत्याही जखमा नव्हत्या, पण चेहऱ्यावर तीव्र भय आणि वेदनेचे भाव होते. बोबदेव घाटाचं अजून एक रहस्य म्हणजे तेथील धुकं. रात्रीच्या वेळी घाटावरचं धुकं इतकं गडद होतं की गाड्या सहजपणे रस्ता चुकतात. स्थानिक लोकांच्या मते हे धुकं साधं नैसर्गिक नसतं, तर काही अदृश्य शक्तींनी निर्माण केलेलं असतं. अनेक जण असे सांगतात की या धुक्यात प्रवेश केल्यानंतर त्यांना चकवा लागतो आणि त्यांना आपल्या गाडीचा मार्ग सापडत नाही. एका रात्री रवी नावाचा तरुण आपल्या गाडीतून घाटातून जात असताना धुक्याने त्याचा मार्ग अडवला. त्याचं लक्ष रस्त्यापासून विचलित झालं आणि गाडी एका विचित्र ठिकाणी थांबली. त्याच्या गाडीच्या समोर अचानक धुक्यातून एक उंच आकृती बाहेर आली.
त्या आकृतीचे डोळे लाल होते आणि तिने त्याला फक्त एकच सांगितलं, येथून लवकर निघून जा, अन्यथा तू यापुढे प्रकाश पाहणार नाहीस. घाबरून रवीने तिथून गाडी वेगाने काढली, परंतु घाटातून बाहेर पडल्यावरही अनेक दिवस तो बेचैन होता. बोपदेव घाटाचं सगळ्यात मोठं रहस्य म्हणजे त्या घाटाच्या खालच्या बाजूला असलेली एक गुप्त गुहा, जी अत्यंत कमी लोकांना माहीत आहे. या गुहेत अनेक पुरातन अवशेष सापडले आहेत, ज्यात विचित्र चित्रे आणि हाताने कोरलेले चिन्ह दिसतात. या गुहेच्या जवळ गेल्यास लोकांच्या मते एक विचित्र घुसमटल्यासारखं वाटतं आणि कोणीतरी त्यांचं निरीक्षण करत असल्याची भावना तयार होते. गुहेच्या आतल्या बाजूस एक लहान दगडी मूर्ती आहे, जी कोणत्या तरी भयानक देवतेचं प्रतीक मानली जाते. या गुहेत गेलेल्यांना विचित्र अनुभव येतात. काही जण तिथे गेल्यानंतर आजारी पडले, तर काही जण परतलेच नाहीत. त्यामुळे गावकरी या गुहेच्या आसपास जायला देखील घाबरतात. ते म्हणतात, त्या गुहेतून एकदा गेलात तर तुम्ही परत यायची शक्यता खूप कमी आहे. बोपदेव घाटाचं प्रत्येक रहस्य एकत्र मिळून त्याला एक भयान ठिकाण बनवतं. इथलं अघोरी साधकांचं मंदिर, रहस्यमय गुहा, धुक्यात हरवणाऱ्या लोकांच्या कथा आणि घाटावरच्या आत्म्यांचं अस्तित्व, यामुळे हा घाट पुण्यातील सर्वात भयावह ठिकाणांपैकी एक मानला जातो. तर मित्रांनो, आजचा हा आपला बोपदेव घाटावरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्याकडे देखील असे काही अनुभव असल्यास मला कमेंटद्वारे नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्याच अशा एका थरारक व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.